नमस्कार. आज आपण रबडी केक बनवणार आहोत. तर मला आले रबडी केकची ऑर्डर, तर मी अर्धा किलोचा रबडी केक बनवत आहे. चला तर आपण पाहूया. मी हा अर्धा किलोचा केक बेस उकडून घेतला आहे आणि मी इथं काय ड्रायफ्रूट्स घेतलेत, काजू, बदाम आणि पिस्ते. ही घेतले व्हिप क्रीम. मी याच्यात मावा इसेन्स वापरला आहे आणि आपण सुरुवात करूया. मी प्रीमिक्सपासून मावा केक बेस उकडून घेतला. मी याच्यात काही ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि हा बेस उकडून घेतला. मी हा पेपर काढून घेते. पहा आपला बेस किती सुंदर झाला आहे, सॉफ्ट स्पॉन्जी, छान झाला ना. चला तर आपण सुरुवात करूया. आपण याच्या 3 लेअर पाडून घेऊया. पहा आपल्या स्लाइस 3 तयार आहेत आणि मी इथं सोक करण्यासाठी रबडी तयार करून घेतली. दूध पावडरपासून दूध आणि साखर आणि इसेन्स फ्लेवर वापरला आहे आणि रबडी तयार करून घेतली मी घट्ट अशी. चला तर आपण सुरुवात करूया. मी केक बेस घेतला आहे, त्याला थोडीशी क्रीम लावून घेऊया आपण, म्हणजे आपला केक कसा सरकणार नाही. पहिली लेअर आपण याच्यावरती ठेवून घेऊ. आपण रबडीने सोक करून घेऊया. तर आपण क्रीम टाकून घेतले, रबडीने सोक करून थोडं याच्यावरती रबडीचं दूध टाकून घेऊया आपण आणि ते सोक करून घेऊया. स्प्रेड करून घेऊ सगळीकडे. आपण याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत. मी काजू, बदाम आणि पिस्ते याचे तुकडे घेतलेत. आपण याच्यावरती आता दुसरी लेअर ठेवून घेणार आहोत. आपण रबडी याच्यावरती सोक करून घेऊया. क्रीम स्प्रेड करून घेऊ सगळीकडे. साईडून क्रीम आपण पसरून घेऊ, म्हणजे आपल्याला केक बनवायला खूप वेळ जाणार नाही, लगेच आपला केक तयार होईल. आपण याच्यावर सुद्धा रबडी वापरून घेणार आहोत आणि सगळीकडून स्प्रेड करून घेऊ पसरून. मी रबडी ही घट्ट करून घेतली. याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकू आपण. आणि आपण याच्यावरती तिसरी लेअर ठेवून घेऊ. आपण याच्यावर पण आपण रबडी स्प्रेड करून घेणार आहोत, म्हणजे आपल्या केकला सगळे साईडून, आपल्या सर्व साईडून फ्लेवर उतरवेल आणि केक कसा असा टेस्टला छान लागेल.
मी ही रबडी घरात तयार करून घेतली दुधापासून. दूध पावडर वापरले. आपण क्रीम लावून घेतली साईडून. आपण आता फायनल फिनिशिंग देऊया. आपण साईडून क्रीम लावून घेऊ आणि फिनिशिंग देऊन घेऊ. आपण एक्स्ट्राची क्रीम काढून घेऊया. आपली फायनल फिनिशिंग देऊन झाली. आपण साईडून क्लीन करून घ्या बोर्ड. आता आपला केक आपण 10 मिनिटासाठी सेट करायला ठेवूया. आपण काय करू, थोडे ड्रायफ्रूट्स वरून टाकून घेऊ. चॉकलेट मेल्ट करून आपण याच्यावरती स्प्रेड करून घेणार आहोत. मी याला ड्रायफ्रूट्स लावून घेतलेत. आता मी 10 मिनिटासाठी केक हा सेट करायला ठेवणार आहे. नंतर याच्यावर चॉकलेट व्हाईट कंपाऊंडचं मेल्ट करून ह्याच्यावरती स्प्रेड करून घेणार आहे. मी व्हाईट कंपाऊंड, चॉकलेट आणि क्रीम दोन्ही गरम करून मी हे वितळून घेतले आणि ह्याच्यात केक जेल टाकून घेतले. आता आपण हे गाळून घेणार आहोत. हे गरम आहे थोडंसं, म्हणजे ह्याच्यातल्या कशा गुठळ्या निघून जातील ना, म्हणून आपण गाळून घेऊ. मी गाळून घेतले. आपण केकवरती हे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून घेतले ना, तर हे आपण ह्याच्यावरती स्प्रेड करून घेणार आहोत. ह्याच्यात आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. मी ह्याच्यात काजू, बदाम आणि पिस्ते हे टाकून घेतले, त्या केकवरती स्प्रेड करून घेतले. आता आपण वरून स्प्रेड करून घेऊया. तर मी हे कोमट कोमट गरम करून घेतलेलं आहे. माझं चॉकलेट गरम होतं
मग मी काढून घेतलं तर ते थोडं थंड झालं थोडंसं. आता आपण हे गरम गरम याच्यावरती स्प्रेड करून घेणार आहोत आणि आपण हा केक स्प्रेड करून घेणार आहोत हे चॉकलेट सगळीकडून. आपण हे चॉकलेट सगळीकडून पसरवून घेऊया. आपल्या केकवरती चॉकलेट स्प्रेड करून झाले. आता आपण केक बोर्ड क्लीन करून घेऊया. मी केक हा साधा आणि सिंपल बनवला आहे. आपण साईडून बॉर्डर करून घेऊया. मी नूर 12 नंबरचा नोझल घेते. आपण साईडून बॉर्डर करून घेऊया. मी माझ्याकडे छोटी गुलाब आहेत तयार, तर मी डेकोरेशनला गुलाबाची फुलं वापरते. इथं हॅपी बर्थडेचे पेपर टॉपर लावू. तुम्हाला केक आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स.